नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता जी संतोषची मिसेस आहे, तर आता हा अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे सगळेजण मात्र तिच्याकडे येतात आणि अर्जुन तिला विचारतो की काय तुम्ही म्हणजे सावंतच्या मिसेस आहात का? आता ते मॅडम म्हणतात की हो, मात्र आता ती सावंतची मिसेस आहे. तर ती अर्जुनवर खूपच भडकते आणि तूच अर्जुन सुभेदार माझ्या नव्याला मात्र खुनाच्या आरोखाली अडकवलंस आणि का केलं तू असंच म्हणून ती अर्जुनची गचंडी धरते. तेव्हा आता अर्जुनचे दोन्ही हाताने कॉलर पकडल्यानंतर सायली पुढे येते. सायली म्हणते की हे बघा, प्लीज थांबा, तुम्ही असं काही करू नका. सायली म्हणते की हे बघा, यांनी कोणालाही अडकवलेलं नाही. हे बघा, तुम्ही अगोदर शांत व्हा, आम्हाला नक्की काय म्हणायचं आहे हे अगोदर ऐकून घ्या प्लीज. तुम्ही येथे बसा म्हणून सायली आता त्या बाईला शांत करत असते. त्यानंतर मात्र इकडे अश्विन अस्मिताच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की ताई बघ ना, आपण सध्या दोघेही एका सिच्युएशनमध्ये आहोत. सारख्या आपण कुठे कमी पडलो म्हणून आपले जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ नाही राहिले. आता कल्पना आणि प्रताप या दोघांच बोलणं दरवाजातून ऐकतं असतात. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की अश्विन, अरे काय बोलतोस दीपक? अरे अगोदर मला सुद्धा हेच वाटायचं की माझंच काहीतरी चुकतं म्हणून, पण त्यानंतर माझ्या लक्षात आले त्या माणसांचं मन स्वच्छ नसतं. त्यांना चुकीचं कारण करण्यासाठी कोणतंही कारण लागत नसतं. मग मात्र आता कल्पना हे सर्व यांचं बोललं रेकॉर्ड करून घेत असते. तेव्हाच अस्मिता पुढे म्हणते, सचिन आणि प्रिया जे काही आपल्याशी वागले त्यात आपला काय दोष होता बरं? हे बघ, आपण मात्र आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहिलो, मग झालं. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ ताई, हे सगळं बोलायला सोपं वाटतं, या सगळ्यातून मात्र तू स्वतःला कसं सावरलंस असं तू मनाला पटवून दिलंस. त्यावरती अस्मिता म्हणते की हे बघ ना, अरे आपल्यावर प्रेम करणारी घरातील किती माणसं आहेत. डॅड, मम्मा, अर्जुन, सायली, पूर्णा, आजी हे सगळेजण आपल्यावर मनापासून प्रेम करतात. माझी पूर्ण खात्री आहे की ते आपल्याला कधी असं एकटं नाही पडून देणार. आणि हे बघ, उलट आपण जर असं एकटं राहिलो आपली मन ही उदास होते, त्यांना सुद्धा खूप वाईट वाटेल. मग त्यांच्यासाठी आपण आनंदात राहायचं. त्यावरती आता लगेच अश्विन म्हणतो की अगं पण असं ठरून जर आनंदात राहता येत असतं तर कायम राहिला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की अरे मग आपल्याला तेच तर करायला हवं. ती माणस आपल्याशी चुकीच वागली तर त्यांचा विचार करून आपण आपल्या मनाला दोष का द्यायचा? जी माणस आपल्या जवळची आपल्यावर प्रेम करणारी आहे आपण त्यांचा विचार करायचा आणि त्यांना सुख द्यायचं. आता हे सर्व ऐकल्यानंतर अश म्हणतो की हो ना ताई, तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. नक्की मी यातून बाहेर पडण्याचा आणि विसरण्याचा प्रयत्न करेल, एवढं मात्र नक्की. पण यासाठी मी तन्वीला कधीच आयुष्यामध्ये माफ नाही करू शकणार. दोघांचं बोलणं ऐकून कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं. प्रताप लगेच म्हणतो की येऊ का आम्ही आतमध्ये? अस्मिता खुश होत म्हणते की यांना. कल्पनाच्या हातामध्ये पूर्णाईचा फोन हा सुरू असतो आणि कल्पना लगेच म्हणते की हे बघ अश्विन, पूर्णाईचा फोन आहे, घे बोल तिच्याशी. तेव्हा अश्विन पूर्णाईला विचारतो की काय पूर्णाई, कशी आहे, तब्येत वगैरे कशी आहे? तो पूर्णाई म्हणते की अरे तो माझ्याशी बोलताने फक्त माझी तब्येतीची विचारपूस करत असतो. तेव्हा तुझ्यातील डॉक्टर कुठे जातो? तो स्वतःचा विचार कधी करत नाही. त्यावरती अश्विन म्हणतो की म्हणजे अपूर्णाई तुला काय म्हणायचं आहे? पूर्णाई म्हणते की हे बघ, अरे आता मी तुमचं सगळं बोलणं ऐकलेल. हे बघ, स्वतःची तब्येत जप फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा तब्येत जप. हे बघा, तुम्ही दोघेही खूप हुशार आहात आणि हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडता. पण हे बघ अस्मिता, आता म्हटलीस ना की आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत. अगदी अस्मिता म्हणण्यासारखं, काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. त्यावरती कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, आम्ही नेहमी तुमच्या सोबतच असणार आहोत. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चुकीची माणस भेटली परंतु त्याचा परिणाम
तुम्ही तुमच्या भविष्यावर होऊन देऊ नका. दारांच्या घरावर कितीही संकट येऊन द्या, कितीही कोणाची वाईट नजर पडून द्या, परंतु आपण सगळेजण एकत्र होतो आणि एकत्र राहणारच आहोत. त्यानंतर आता इकडे मात्र त्या संतोषच्या मिसेसला सगळेजण सांगत असतात की हे बघा, चैतन्य म्हणतो समजून घ्या, तुमच्या नव्याला या खुनाच्या आरोपाखाली अडकवलं गेलं. खून त्यांनी सुद्धा केलेलं नाही आणि अर्जुन सरांनी सुद्धा केलेलं नाही, हे सगळे काही आरोप आहे. तेव्हा ती मिसेस, असा संतोषची मिसेस म्हणते की नाही, मग आता हा खून कोणी केला आणि त्यांच्यावर हा आरोप कोणी लावला? सर्व त्यांनीच केलेला आहे. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की हे एक मिनिट ताई, तुम्ही शांत व्हा. जेव्हा कोर्टामध्ये संतोष म्हटला हा खून कोण त्याने केलेला आहे, तेव्हा मला खरंच ऐकून धक्काच बसला होता. संतोषची मिसेस म्हणते की माझ्या नव्याला चोरी करण्याची सवय आहे, परंतु ते कधी कुणाचा खून नाही करू शकत. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो, मला सुद्धा तेच वाटतं. एक गोष्ट सांगा बरं, अलीकडे संतोषला मात्र जास्त पैसे वगैरे मिळाले होते का? त्यावरती आता संतोषची मिसेस म्हणते की हो, त्यांना एक मोठं काम मिळाले होते आणि यातच मात्र आता अर्जुनला सर्व काही पॉइंट सापडतो. त्यानंतर इकडे प्रियाची खूपच धडपड सुरू असते. ती म्हणते की आता मला तर असं वाटलं होतं की नक्की माहे काहीतरी यांनी मला स्टोरूममध्ये राहून दिलं, मग अख्ख्या सुभेदारांना मी घोळात घेईल, परंतु नाही, या सायलीमुळे माझे सगळे फासे उलटे पडलेत. वाटलं होतं की या घरामध्ये मला परत शिरता येईल. कसलं काय इथे? तर मात्र अर्जुन सायली एकावर एक घाव घालतात. इथे मला राहून देण्यामागे सुद्धा त्यांचा काहीतरी प्लॅनच असेल. कितीही काही झाले तरी सुद्धा मी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊन देणार. माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. असं काहीतरी वेगळा विचार मला आता करावा लागेल. म्हणून आता नक्की काय करायचं याचा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. त्यानंतर आता इकडे रविराजला काही झोप लागत नसते. तो उठून बसतो. प्रतिमा आता लगेच उठते आणि विचारते की काय हो, झोप लागत नाही का? त्यावरती रविराज काका म्हणतात की कशी झोप लागणार? तो आता तन्वीशी बोलायला निघतो. तेव्हा प्रतिमा विचारते की कुठे निघालात? रविराज काका म्हणतात की हे बघ, खरंतर तन्वीशी बोलण्याशी एकही शब्द बोलण्याची इच्छा नाही. एका महत्वाच्या विषयावर तिच्याशी बोलायलाच हो. त्यानंतर आता इकडे अश्विन फोनवर बोलत असतो आणि याला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये घाईने जायचे असते आणि ही प्रिया मात्र खिडकीतून डोकावून हे सर्व ऐकते. आणि आता प्रियाचे तर मला जगते होते की करेन करेक्ट वेळेला, मात्र याला इमर्जन्सी आली. माझ्या मार्गातील काटा आता आपोआप दूर झाला. तर अश्विन घाईने बाहेर जायला निघतो. प्रिया लगेच तिथून लपते. लगेच रूममध्ये येऊन दरवाजा बंद करते आणि त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सगळे जे काही पुरावे आहे, जेवढी प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावर केळून करून घेतलेली आहे, ती सगळी काही प्रॉपर्टी आता जपून ठेवण्याचे कागदपत्र तिला आता जपून कुठेतरी ठेवायचे असतात. त्यासाठी तिची तयारी सुरू असते. आईने ती एका कॅरी बॅगमध्ये ते आपले सगळे काही इन्व्हेस्टमेंट केलेले पेपर आहे ते भरते. कुठेतरी तिला ते लपून ठेवायचे असतात. त्यानंतर आता इकडे प्रतिमा रविराज काकांना म्हणते की तुम्हाला काय विचारायचे आहे? त्यावरती आता रविराज काका म्हणतात की हे बघ तन्वी आणि हे अश्विन, या दोघांनी आता घटस्फोट घ्यायला हवा. प्रतिमा, तुला हे सर्व नाही वाटत का तन्वी आणि अश्विनने घटस्फोट घ्यायला हवा म्हणून? त्यावरती प्रतिभा त्या सुद्धा उत्तर देतात की हो, मला सुद्धा हेच वाटतं की खरं तर अश्विनला मी हेच म्हणाले की त्यांनी जर घटस्फोट घेण्याचा ठरवला तर आपण दोघेही त्याच्या बाजूने असू. त्यावरती मग रविराज काका म्हणतात की मग डिव्होर्स फाईल करण्याची वाट आपण त्याला का बघून द्यायची? चूक तन्वीची आहे तर तिने त्यापासून बाजूला व्हायला हवं. त्यामुळे आत्ताच आपण स्टोअर रूममध्ये जाऊ आणि या विषयावर तिच्याशी आपण बोलू. म्हणून ते दोघेही स्टोरूममध्ये यायला निघतात. त्यानंतर आता इकडे या संतोषची बायको म्हणत असते की हे बघा, माझ्या हृदयाच
ऑपरेशन करायचं होतं. मग जेथे जे काही काम मिळेल ते काम करत होते, पैसे कमवत होते. यावरती चैतन्य विचारतो की ते काम कुठलं होतं. ते काही काम मला त्यांनी सांगितलं नाही, असे ती स्पष्ट शब्दात उत्तर देते. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, संतोषने मात्र कोर्टामध्ये खरेखरी उत्तर द्यावीत. तो जर खोट बोलला तर त्यातून तो कधीही सुटू शकणार नाही, लक्षात ठेवा. त्यावरती संतोषची बायको म्हणते की नाही हो, असं बोलू नका, कारण ते सुटायला हवे. एकतर त्यांनी त्यांच्या मनावर आजारपणाचं दडपण घेतलेलं आहे आणि हा आरोप मात्र त्यांनी स्वतःवर जर ओढून घेतला असेल तर तो केवळ माझ्यासाठी, माझ्या ऑपरेशन साठी पैसे कमवण्यासाठीच त्यांनी हे सर्व केले असेल. हे बघा, मला एक गोष्ट सांगा, पुढे जाऊन मी ब्री जरी झाले आणि ते तुरुंगात असतील तर माझा जगून काय उपयोग होणार आहे. त्यानंतर आता इकडे प्रिया सगळे काही, आता ते डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते घेते. तिच्या नावावर असणारे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे आहे ते घाईने तिथून घेऊन ती निघते. तेवढ्यात प्रिया आता सामने येत असते आणि तिच्या हातातील पेपर्स खाली पडतात आणि त्याच वेळेस समोरून आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या तिला भेटायला येत असतात स्टोर रूमकडे. आणि तेव्हा तिचे लक्ष जात की हे दोघे इकडे येत आहे, म्हणून ती तेथील आता त्या खोलीमध्ये लपते. आणि ते पुढे जातात तेव्हा प्रिया आता गुपचूप त्या आणि सायलीला म्हणते की बघ, सापडली, आता मी तिला कसं तोडून काढते, तू आता फोन ठेव फक्त. तेवढ्यात प्रिया वाचो करत असते. कृष्णा आवाजातच येत होते की कोण आहे इतक्या रात्री, तिकडे कोण काय करत आहे. ती लगेच आता जोरात ओरडते की प्रिया, अग तू इथे काय करतेस. तेव्हा प्रिया रडकुंडीला आलेली असते आणि म्हणते की अग कृष्णा, मला बाहेर काढ, खरंच मला हे काटे खूप टोचतात. कृष्ण म्हणते की अग नको, तेथे तोंड मारायला जर गेली तर हे असं होतं. आणि मला एक गोष्ट सांग बरे, तू इतक्या रात्रीच माझ्या शेतावर काय करतेस. आता प्रिया खोट बोलते आणि म्हणते की जवळच इथे माझी मैत्रीण राहते, तिला भेटायला मी गेले होते, पण आता निघता निघता उशीर झाला आणि हा काळोख पडला. आणि अगं टवाळ पोरं होती, ती माझ्या मागे लागली होती, मला खूप छेडत होती. हे बघ ना कासकस, बस माझा जीव अडकत मी येथे पळतच आले, परंतु बघ येथे काट्यामध्ये अडकले. बघ ना, अग मला बाहेर सुद्धा पडता येत नाही. कृष्णा म्हणते की हो का, हे असं झालं का. आणि आता कृष्णा तिला म्हणते की अगं माझ्या ओळखीच येथे घर आहे, आपण तेथे जाऊयात, जरा आराम करूयात, साप वगैरे होऊयात. बघ ना, तुला रक्तसुद्धा येत, तुझ्या बघ ना, अग कसे की आहे. तुझ्यासारखे पाहुणे आले तर मी काही त्यांना सोडत नसतो. प्रिया घाबरते. प्रिया म्हणते की काय बोलतेस. कृष्णा म्हणते की अगं चहा पाणी केल्याशिवाय मी सोडत नसते, असं मला म्हणायचं होतं. त्यावरती प्रिया म्हणते की मला बाहेर काढ ना आणि चल हळूच ये, असं म्हणते. तेव्हा आता प्रियाला खूपच काटे टोचलेले असतात. कसं बस ओढतच प्रियाला कृष्ण बाहेर काढते आणि सांभाळून चल खाली बघ, व्यवस्थित चल बर का, ब्री आहेस ना तू, आणि चल. तिच्या हाताला धरू तेथून त्या झोपडीवर घेऊन जाते. ती माधव काकांना आवाज देते की माधव काका, हे बघा काकी पाहुणे आलेले आहे. आणि आलेल्या तोंडावर पडल्यात तर म्हणजे त्या बाबळीत पडल्या हो, असं म्हणायचं होतं. आणि हे बघा माधव काका, आपल्याकडे तो पाला आहे ना, त्याचा मस्तपैकी जंगल झणझणीत लेप करा आणि या पाहुणीला लावा. माधव काका म्हणतात की हो करतो आणि लावतो नक्कीच, आणि द्या पाठवून पाहुणीला. इकडे कृष्णा म्हणते की हो नक्कीच. कृष्णा प्रियाला म्हणते की जा लवकर जा, तुला असं काहीतरी औषध भेटेल की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील, जरा सांभाळ स्वतःला. आणि आता कृष्णा मात्र माधव काका आणि काकींना खुणावते. आणि आता कृष्णा मात्र ह्या प्रियाने की काय लपवलेलं आहे तर ते कुठेतरी इथेच असेल म्हणून तेथे शोधायला येते. पेपर्स नक्की कुठे लपवलेला आहे. आणि तेवढ्यात समोरून एक गाय येते आणि ती गायने आता प्रियाने जेथे खड्डा खांदलेला होता आणि त्यामध्ये ते पेपर्स ठेवलेले आहे तर त्याच जागी येते.
कृष्णाला मात्र ती आपल्या आवाजात इशारा करते. कृष्णा वळून मागे बघते. कृष्णा गायीच्या जवळ येते आणि विचारते की काय इथे काय आहे. कृष्णाला मात्र तिथे नाणं सापडतं. ती नाण उचलून हातात घेते आणि म्हणते की अरे देवा, नाण नक्की हे नाण आता कुणाचं असेल बरं. ती लक्ष्मी देवीच आपल्या मदतीला धावून आली बघ म्हणून ती आता म्हणते की चल चल लवकर. ती काय काही कृष्णाची तेथून निघत नसते. ती काहीतरी तिला संकेत देत असते, इशारा देत असते. तेव्हा कृष्णा म्हणते की आता इथे आणखीन काय आहे, तू का निघत नाही, इथे आणखीन काही आहे का. आता कृष्णा गाईला मागे करते आणि ती बॅटरीची आहे ना. ती बॅटरी तिथून उचलते आणि इथे नक्की काय असेल असा तर विचार करत ती तिथे काहीतरी आहे. आणि तेवढ्यात तिला तिथे ती कुधळ सापडते आणि कुधळ मात्र आता इथे काय करत असेल नक्की. ह्या प्रियानेच काहीतरी केलं असेल. कृष्णा तो दगड बाजूला करते तेव हा मात्र ती पेपर्स आहे ते प्रियाने तिथे ठेवलेले आहे. तर ते पेपर्स मात्र त्या खड्ड्यातून बाहेर काढते आणि हे पेपर्स नक्कीच प्रियाने इथे ठेवले असेल. आणि आता हे पेपर्स मला काही कळत नाही, परंतु सायली आणि अर्जुन दाजींना मात्र बरोबर कळत काम करते. त्यांना फोटो पाठवते आपल्या मोबाईलमध्ये. मात्र आता ती इथे फोटो काढून घेते आणि ते सायली अर्जुनला पाहते. तेव्हा मात्र आता हे कसले पेपर्स आहे अर्जुन आता विचारतोय. त्यानंतर आता इकडे रविराज काका कृष्णाला आवाज देतोय. कृष्णा, तन्वी इकडे आली का असं विचारतो सायली. अर्जुनने मला इकडेच येण्यासाठी सांगितले होते. त्यावरती कृष्णा म्हणते की हो इथेच आलेली आहे आणि आता तुमची तनू इकडेच आलेली आहे. तिने बघा हे माझ्या शेतामध्ये काय लपून ठेवले होते. आणि ते पेपर्स आता ती रविराज काकांच्या हातात देते. तेवढ्यात रविराज काका ते पेपर म्हणजे चेक करत असतात आणि तेवढ्यात सायलीचा फोन येतो. तर कृष्णा म्हणते की सायलीचा फोन आला. तर रविराज काका म्हणतात की स्पीकरवर टाक. सायली विचारते की कृष्णा रविराज काका तेथे पोहोचले का. वरती कृष्णा म्हणते की हो काका, तरी आत्ताच इथे आले. तेव्हा आता रविराज काका अर्जुनला म्हणतात की हे बघ, अरे तन्वीने जे शेतामध्ये पेपर्स लपून ठेवले होते, कृष्णाने ते पेपर्स माझ्याकडे दिलेत. विचारतो की रविराज काका ते पेपर्स कसले आहे. रविराज काका म्हणतात की अरे मी तिच्या नावाने जे काही पॉलिसी शेअर वगैरे काढलेले आहे त्या नावावर घेतलेले प्लॉट आहे, तर त्याचे हे पेपर्स आहे. थोडक्यात तन्वीने काय केलं की तिच्या नावावर असणारी संपत्तीचे पेपर्स मात्र येथे जमिनीत लपून ठेवले होते. त्यावरती अर्जुन म्हणतो की त्या मूर्ख मुलीला असं वाटलं होतं की ते पेपर्स आपल्याला नाही सापडणार म्हणून. त्यावरती सायली म्हणते की कृष्णा, खरंच तू आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट केलीस. आभार कसे मानू तेच मला नाही कळत. त्यावरती रविराज काका सुद्धा खुश होत आता कृष्णाला थँक यू बोलतात. त्यावरती कृष्णा म्हणते हे बघा काका, आभार मानण्याची काही करू नका, कारण याचा मोठा कार्यक्रम करण्याचा बाकी आहे. त्यावरती सायली विचारते की म्हणजे काय झालं कृष्णा, काय केलंस. मग कृष्णा मात्र हसत असते. तर आता इकडे प्रियाला आता ते काका माधव काका ते सगळे आतमध्ये घेऊन येतात. तिच्यासाठी ते लेप पताक तयार करत असतात. तेव्हा प्रिया विचारते की काय हा लेप लावल्यानंतर आग तर नाही ना होणार. तर ते काकू म्हणतात की नाही, गिकडे बघ मी तुला लेप लावते. म्हणून प्रियाच्या चेहऱ्याला ते लेप लावत असतात. आता प्रियाच्या हाताला, चेहऱ्याला, मानेला सर्व काही ती लेप लावत असते. प्रिया आता आई ओरडत असते, तुम्ही तर म्हणतात की आग होणार नाही आणि हा तर पूर्णपणे हाताला अगदी मीठ लावल्यासारखा झोंबतोय. ती पुसून टाका लावू नका असं म्हणते. काकू म्हणतात की नाही, पुसून वगैरे नाही टाकता येणार, जंगली लेप आहे तो, तुझ्या सगळ्या काही जखमा आहे ना ब्या करून सोडणार आहे तो. मग प्रिया ओरडते की हे बरं होतं की भाजते, तुम्ही नक्की काय केलं हे मला आता सहन होत नाही. म्हणून पाणी पाणी करत ती बाहेर निघून येते, धावत असते. तेवढ्यात कृष्णा समोरून येते आणि म्हणते
की काय झालं, डोक्यामध्ये वार शिरल्यासारखं. कुठे निघालीस, कुठे पळते बरं. आता प्रिया म्हणते की अगं पाणी आग होते. पाणी. तेव्हा आता कृष्णा म्हणते की अगं खरं पाणी तर मी पाजणार आहे तुला. आणि सनकण एक मात्र ती कृष्णा सनकण आता प्रियाच्या कानामागे देते आणि दुसरी सुद्धा ठेवून देते. तेवढ्यात आता प्रियाच लक्ष समोर जात तर तिला रविराज काका दिसतात. रविराज काकांना बघून तर तिच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते की बाबा ही इथे. तेव्हा रविराज काका म्हणतात की तुझी मजल कुठपर्यंत जाते हे बघण्यासाठी तुझा हा दुर्दैवी बाप तुझ्या पाठीमागे यायला नको का. त्यावरती आता प्रिया रागानेच कृष्णाला विचारते की तुम्हाला मारलंस का केले होते. त्यावरती कृष्णा म्हणते आवाज बंद करायचा, मैत्रिणीकडे गेली होती का. माझ्याशी खोट बोलते काय. तू माझ्या शेतामध्ये आलीस आणि माती कशासाठी उकरत होती बरं. आणि एक शेतकरी त्याच्या शेतावर किती मेहनत घेतो हे तुला माहिती आहे का. अक्षेत माझं नांगरून झालं होतं, पेरणी करायची होती. तुझ्या पायी माती उकरली गेलेली आहे. यामुळे नुकसान तू केलेलं आहे आणि नुकसान भरपाई तुलाच द्यावी लागेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की ए काय बोलतेस, मी असं काही केलेलं नाही. मी कशाला तुझ्या शेतातील माती उकरू बरं. त्यावरती रविराज काका म्हणते की तन्वी अग किती खोट बोलशील. तू तोंड तर उघडते आणि नेहमी खोटच निघत असतं का. तेव्हा कृष्णा म्हणते की हो, मी तर स्वतः बघितलं तुला माझ्या शेतामधून धावता नाही. त्यामुळे हे बघ, तू माझं शेत आता पुन्हा नांगरून द्यायचं. उचल नांगरा आणि कामाला लाग. तेव्हा आता प्रिया रागाने म्हणते की अगं तोंडाला येईन ते काय बडबड करतेस. मी कशाला तुझं शेत नांगरू ब्र, ते काम बैल करतात. तेव्हा कृष्णा म्हणते की अगं मग तूच बैल आहे असं आम्ही मानू आणि तुझ्यासाठी मात्र मी माझ्या बैलांना पुन्हा कामाला नाही लावणार. त्यामुळे गप गुमानी नांगर उचलायच आणि कामाला लागायचं. चल लवकर चल. तेव्हा आता प्रिया रडकुंडीला आलेली असते आणि ती रविराज काकांना म्हणते की बाबा अहो, तुम्ही तरी समजाव नाहीला. त्यावरती रविराज काका सुद्धा म्हणतात की अगं हे नागरण तर खूपच कमी शिक्षा आहे तुझ्यासाठी. कृष्णा सांगते ना तसंच त्याचप्रमाणे कर. प्रिया आता घाबरून मुंडी जाते. तिची पूर्णपणे घाबरलेली असते आणि मी करणार नाही असं म्हणते. कृष्णा ऐकायला तयार नसते. कृष्णा म्हणते की नांगर उचल आणि कामाला लाग. आता प्रिया लगेच तिथून पळून जात असते. तर रविराज काका म्हणतात की कृष्णा ती पळाली. तेव्हा कृष्णा म्हणते की ती कुठेही जात नसते. कृष्णा आता काय करू शकते हे बघतच राहताल. म्हणून कृष्णा आता लगेच आपल्या हातामध्ये गलू घेते आणि त्या गलुलीमध्ये आता खडा घेऊन मात्र ती आता जोरात प्रियाच्या अंगावर. आता प्रियाच्या काहीतरी एक डाव असतो. तेव्हा आता मित्रांनो सायली आणि अर्जुन प्रियाचा हा डाव कसा उलथडून पाडतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.